मंडळी, गेल्या काही दिवसात आरोप झालेले अनेक नेते अधिकारी निर्दोष सुटताना आपण बघितले, क्लीन चिट मिळताना पाहिले. आता तर थेट अख्ख्या देशाला हादरवून सोडणाऱ्या आणि 189 निरपराध लोकांचे जीव घेणाऱ्या 2006 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातल्या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं हा निकाल दिला. या निर्णयानं मोठी खळबळ माजली आहे. या सगळ्यातून तपास यंत्रणांच्या विश्वासार्हतेबद्दल काही सवाल निर्माण झाले. सवाल आहे, उच्च न्यायालयानं महाराष्ट्र आतंकवाद विरोधी म्हणजे दहशतवाद विरोधी पथक आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर कठोर टीका केली आहे. अपुरे पुरावे, विसंगत आणि कायदेशीर कसोटीवर टिकणारे नव्हते असं न्यायालय म्हणालं. या प्रकरणाचा निकाल लागायला 19 वर्ष लागली. त्यामुळे भारतीय न्याय प्रणालीच्या गती आणि कार्यक्षमतेवर पुन्हा सवाल निर्माण झालाय. साक्षीदार वारंवार बदलले गेले, तपास अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, पुरावे सादर करण्यात विलंब झाला. त्यामुळे खटल्याची विश्वासार्हता कमी झाली का? सवाल आहे. या स्फोटामुळे 189 निरपराध लोकांचा जीव गेला. आजही आठवत असेल, लोकांच्या चिधड्या उडाल्या होत्या. या सगळ्यांचं मरण, मग ते आरोपी कोण आहेत, कोण मारलं या सगळ्यांना, हे महाराष्ट्राच्या देशाच्या समोर येणार आहे की नाही? आज या निर्दोष पीडितांच्या कुटुंबियांना आज न्याय मिळाला नसल्याची भावना आहे. प्रश्न आहे, निरपराध लोकांचे बळी घेणारे मग खरे गुन्हेगार कोण आहेत? आज या सगळ्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ऐकूया ते काय म्हणाले. अशा प्रकारचा निर्णय येणं हे निश्चितच धक्कादायक आहे. मी अजून काही पूर्ण निर्णय वाचलेला नाही, पण मी तात्काळ आपल्या जे काही वकील आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की आपण सुप्रीम कोर्टमध्ये याला चॅलेंज केलं पाहिजे आणि आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन या निर्णयाला आम्ही चॅलेंज करू. याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. 2 कायदे तज्ज्ञ आपल्या सोबत आता आहेत या चर्चेत सहभागी होण्यासाठी. एक आहेत गुणरत्न सदावर्ते, जे कायदे तज्ज्ञ आहेत आणि त्याचबरोबर जे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत या सगळ्याबद्दल. आणि प्रदीप घरत सुद्धा आपल्या सोबत आहेत, विशेष सरकारी वकील. सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. पहिल्यांदा घरत सर, तुम्हाला विचारायचं आहे, 189 लोकांचे जीव घेणारे हे आरोपी सुटले कसे? याबाबत आपल्याला सर्वप्रथम विचारात गोष्ट जी घेतली पाहिजे ती म्हणजे ज्या न्यायालयासमोर खटला चालला त्या न्यायालयाने यातील 5 आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली आणि 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यामुळे आरोपी सुटले असं म्हणता येणार नाही. ज्या न्यायालयासमोर हा खटला चालला त्या न्यायालयाने ज्या अर्थी त्यांना फाशीची आणि जन्मठेपेची शिक्षा दिली आणि ते जे आरोपी आहेत त्यांच्यासुद्धा तो जीवनमरणाचा, फाशी म्हणजे जीवनमरणाचाच प्रश्न असल्यामुळे त्या न्यायालयाने सुद्धा निश्चित त्यांच्या समोर आलेल्या पुराव्यांची पडताळणी काळजीपूर्वकच केली असणार. परंतु ज्या वेळेला अशा प्रकारे शिक्षा होते, दोषारोप सिद्ध होतात आणि अपिलामध्ये ती केस जाते, त्यावेळेला काही माननीय उच्च न्यायालय काही वाढीव निकषांवर आणखीन अत्यंत सूक्ष्म आणि काळजीपूर्वक पडताळणी करून ट्रायल कोर्टाचा निर्णय जो आहे तो योग्य किंवा अयोग्य हे ठरवत असतात. आणि त्याच्यामध्ये त्या अशा याच्यात आलेल्या आहेत की जो पुरावा आला आहे ट्रायल कोर्टासमोर तो सबळ पुरावा म्हणता येणार नाही, म्हणून त्यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. त्यांची संपूर्ण निर्दोष मुक्तता अशी झालेली नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे. सदावर्ते साहेब, मला सांगा, ज्या आरोपींना फाशी होते ते आरोपी निर्दोष मुक्त होतात, अर्थ काय? कोण दोषी आहे मग? अनम्यूट करा, पहिल्यांदा तुमचा आवाज अनम्यूट झालाय. म्यूट म्यूट. येतोय येतोय आवाज, बोला बोला. नाही, आवाज येत नाही. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. काहीतरी तांत्रिक अडचण आहे. प्रदीप घरत सरांना मला पुन्हा विचारायचं आहे. घरत सर, तोच प्रश्न, फाशी झालेल्या आरोपी निर्दोष सुटणं, कोणीतरी दोषी असेल ना सर? तपास यंत्रणांची काही जबाबदारी होती की नव्हती? जर सबळ पुरावा देण्याची जबाबदारी कोणावर होती? हो, तपास यंत्रणांनी जो पुरावा गोळा केला
तो त्यांनी ट्रायल कोर्टासमोर ठेवला हा आणि फाशीची शिक्षा ज्या वेळेला देण्यात येते त्याच्यासाठी जे न्यायालयीन तत्त्व आहे ती केस दुर्मिळातली दुर्मिळ असावी लागते. हा आणि ज्यामुळे ट्रायल कोर्टाने म्हणजे सत्र न्यायालयाने याच्यात जर 5 आरोपींना फाशीची शिक्षा दिली असेल तर याचा अर्थ त्या न्यायालयासमोर जो युक्तिवाद माननीय सरकारी वकिलांनी केला असेल की ही दुर्मिळातली दुर्मिळ केस आहे किंवा याच्यामध्ये आरोपींना फाशी देण्याइतपत सबळ पुरावा आहेत, तर हा युक्तिवाद त्या माननीय न्यायालयाने स्वीकारला. ही गोष्ट आपल्याला याची पडताळणी करताना पण लक्षात ठेवावी लागेल. आणि त्या न्यायालयाच्या निर्णयावरच सवाल निर्माण झाला ना सर आज. हो, पण त्यामुळे आता ह्या ज्या निकालाची स्थिती जी आहे ती अशी आहे की बघा की ट्रायल कोर्टाचे जे निकष आहेत किंवा त्यांचं जे याच्याविषयी चर्चा आहे त्याच्यावर उच्च न्यायालय निर्णय घेतं. बरोबर. उच्च न्यायालयाने आता जे निकष वापरलेले आहेत त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयासमोर जेव्हा हा खटल्याचे जे हे आदेश आहेत दोन्ही म्हणजे ट्रायल कोर्टाचे आणि उच्च न्यायालयाचे जातात त्यावेळेला सर्वोच्च न्यायालय दोन्ही आदेशांची पडताळणी करतं. बर की सत्र न्यायालयाने जे ह्या साक्षीचा जो काय स्वीकार केला असेल, ॲप्रिसिएशन केलं असेल, त्याला बॅलन्स आणि वे केला असेल, त्यासाठी सत्र न्यायालयाचे निकष कुठे आहेत, काय आहेत, आणि त्या निकषांच्या आधारावर जर माननीय उच्च न्यायालयाने असं म्हटलं असेल की माननीय सत्र न्यायालयाने जे निकष लावलेले आहेत ते चुकीचे आहेत आणि आमच्या मते मग हे आरोपी निर्दोष आहेत, तर या दोन्हीची जी छाननी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने आता करायची आहे. कारण बऱ्याच केसेसमध्ये असं झालेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींना निर्दोष सोडलेला आहे आणि कित्येक खटल्यांमध्ये असं सुद्धा झालेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाची अपिलात झालेली ऑर्डर बाजूला सारून जे सत्र न्यायालयातील न्यायाधीशांची जी अवलोकनं आहेत ती ग्राह्य धरलेली आहेत, असं सुद्धा बऱ्याच केसेसमध्ये झालेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयाचं याच्यावर जी काय छाननी करून आदेश येत नाहीत तोपर्यंत आपल्याला निश्चित काही बोलता येत नाही जर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जात असेल तर. सर तुम्ही सरकारची बाजू मांडताय, मला माहिती आहे तुमच्यासाठी हा अडचणीचा प्रश्न असेल, पण न्यायालयाने आज वाभाडे काढलेत तपास यंत्रणांचे, त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय, त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. ही केस लढताना तुम्हाला जाणवलं ह्या लोकांनी नीट काम केलं नाही? नाही, त्याचं काय आहे, हा प्रश्न माझ्यासाठी अडचणीचा नाही आहे. मी तर या मताचा आहे की प्रत्येक स्टेजला म्हणजे अगदी गुन्हा नोंदवल्यापासून त्याचा तपास चालू असताना दोषारोप पत्र सादर झाल्यानंतर त्याची जी वकील मांडणी करतात न्यायालयासमोर, या संदर्भात ज्या ज्या चुका झाल्या असतील, ज्या ज्या त्रुटी झाल्या असतील, उणीवा असतील, त्या सर्वाची काळजीपूर्वक छाननी झालीच पाहिजे आणि त्याच्यावर न्यायालयाचं जे काय मत असेल ते नोंदवलं गेलं पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयात तो खटला म्हणजे ती कारण मीमांसा जाईपर्यंत प्रत्येक न्यायालयाला त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो सांगण्याचा अधिकार आहेच. जर तो त्यातल्या जे हे घटक आहेत त्यापैकी कोणाला हा पटला नाही तर सरकारला याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयासमोर आव्हान देण्यापर्यंत स्वातंत्र्य आहेच. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी हे जे बघा हे खटले अत्यंत गंभीर आहेत, संवेदनाशील आहेत, ज्याच्यामध्ये अनेक निरपराध माणसांचा जीव गेलेला आहे. त्याच्यामुळे त्या उच्च न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाने तितकी जबाबदारी जर अपेक्षित केली हा खटला हाताळणाऱ्या व्यक्तींसंबंध तर त्याच्यात काहीही आपल्याला चूक म्हणता येणार नाही. मी विचारतो विरोधकांना काय वाटतं, ते जर योग्य नसेल, अयोग्य असेल, सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान देता येईल. विरोधकांना तुमचं हे म्हणणं, सरकारचं म्हणणं पटतंय का मला विचारतो आहे. सर फक्त मी विचारतो, रोहिणी खडसे आपल्यासोबत आहेत. रोहिणीताई, आज संपूर्ण देशात खळबळ उडालेली आहे. हे काय झालं, असं का झालं? 189 जणांचे पीडित जे कुटुंबीय आहेत ते विचारतायत, मग या लोकांना मारलं कोणी? खरं तर आता जो न्यायालयाने निकाल दिलेला आहे तो संपूर्ण निकाल पहिले वाचणं गरजेचं आहे की त्यामध्ये कोण दोषी आहेत का,
जे चौकशी करत होते त्यावेळेस ते दोषी आहेत, काय त्रुटी राहिलेल्या आहेत याचा संपूर्ण अभ्यास केल्याशिवाय त्यावर बोलणं योग्य राहणार नाही. पण कुठेतरी असं वाटतं की सरकारने आपली बाजू मांडताना कुठेतरी उणिवा राहिल्यात का? कारण एवढा मोठा त्यावेळेसची जी घटना झाली ज्याच्यामध्ये जवळजवळ 200 लोकांचा मृत्यू झाला आणि एवढ्या मोठ्या घटनेमध्ये असा निकाल येणं म्हणजे हा खरंच दुर्दैवी म्हणावं लागेल आणि सगळ्यांसाठी शॉकिंगही होता की एकालाही अटक झाली नाही आणि सगळ्यांना निर्दोष मुक्तता देण्यात आली. म्हणजे कोणालाही जन्मठेपेची शिक्षा नाही किंवा फाशीची शिक्षा नाही. असं काय झालंय नेमकं हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेला जाणून घेण्याचा अधिकार आहेच आणि त्यावरती खरं सरकारच्या माध्यमातून उत्तर देणं गरजेचं आहे की नेमकं काय झालंय, काय त्रुटी राहिल्या आहेत की आपल्यामध्ये न्यायालयाने असं का निर्णय दिलाय की आज आपण कुठे कमी पडलो हे उत्तर देणं सरकारचं काम आहेच. आणि आम्ही सगळे वाट बघतोय की शासनाकडून असं काहीतरी आम्हाला ठोस कळावं की एवढ्या लोकांचा जीव गेल्यानंतर असं का झालेलं आहे. ठीक आहे, बालाजी गाडे पाटील आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. बालाजीराव, जे उत्तर आतापर्यंत सरकारकडून आलेलं आहे, जे स्पष्टीकरण दिलं जाते ते पटणार आहे का? तुमच्या मतानं कोण आहे दोषी? यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जे न्यायालयानं सांगितलेलं आहे, पाठीमागे सुद्धा न्यायालयानं, उच्च न्यायालयानं खडसावलेलं होतं की राज्य शासन जे सध्याचं सरकार आहे ते याबद्दल गंभीर नाहीये आणि एवढा मोठा गुन्हा घडलेला असताना एवढे लोक मेलेले आहेत, त्याची ट्रायल जी चालवायची, कोर्टामध्ये जे पुरावे सादर करायचे, जी केस लढवायची, त्याचं गांभीर्य सध्याच्या सरकारला नव्हतं विलास सर. आणि सगळ्यात महत्वाचा विषय हे आजच्या निकालामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं नमूद केले, जे आपण थोड्या वेळापूर्वी स्वतः सांगितलं की हे इथल्या सुरक्षा यंत्रणांची, त्याचबरोबर हे सरकारचं अपयश आहे आणि हे ॲबनॉर्मल आहे असं सरकारनं स्वतः सांगितलं, म्हणजे उच्च न्यायालय स्वतः म्हणतंय. त्यामुळं या सरकारला ही जी लोक मेले त्याबद्दल गांभीर्य नाही. आणि विलासजी, मला तुम्हाला निदर्शनास आणून द्यायचंय की हे या केस बद्दलच नाही तर देशात जेवढ्या अतिरेकी घटना घडतायत, मग त्यामध्ये पहलगाम असेल, पुलवामा असेल, ह्या सगळ्यांमध्ये कुणाला पकडल्या गेलं, कुणावरती केस चालवल्या गेली, कुणाला सजा झाली, याबद्दल ह्या सरकारला काही घेणं देत नाही. मग ते केंद्रातलं असो अथवा राज्यातलं असो, फक्त निवडणुका, मतांचं राजकारण, तोडाफोडा, मग देश, राष्ट्रीय सुरक्षितता, या सगळ्या पातळीवरती राज्य आणि केंद्रातले सरकार हे अपयशी ठरलेलं आहे आणि सगळीकडे अनाभूती माजलेली आहे. त्यामुळे आपण जो विचारला त्याचा थेट उत्तर देतो की हे सरकारचं अपयश आहे आणि सरकारला राष्ट्रीय सुरक्षेशी आणि लोकांच्या जगण्याशी काही घेणं देत नाही, हे यामधनं दिसून येते. ठीक आहे, आशा करूया की या पीडितांना न्याय मिळेल. जे दोषी असतील, ज्यांनी या मुंबईमध्ये मृत्यूचं तांडव केलं होतं, त्या सगळ्या लोकांना आपण दोषी सर्वोच्च न्यायालयात ठरवेल अशी आशा करूया, जर ते दोषी असतील तर. कारण आता या सगळ्यातले अनेक प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेले आहेत. गरज सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.